अपडेट न्यूज. दारव्हा आणि दिग्रस परिसरातील शेतशिवारातून मोटार पंप, तांब्याच्या तारा आणि सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद मुस्ताक वय वर्ष 25 राहणार दारव्हा याला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 2 मोटार पंप, 15 किलो तांब्याचे तार, 4 क्विंटल सोयाबीन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1,56,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे चोरटे दिवसा शेत आणि गोदामांची रेकी करायचे आणि रात्रीच्या वेळी डल्ला मारायचे. या टोळीतील इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. शेत परिसरात कोणतेही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मुपडे व अमोल मुधळकर तसेच अंमलदार सुनील खंडागळे, सुधीर पिसे, निलेश भुजंग, गजानन डोहोळे, विवेक पेचया आणि चालक सतीश चतुर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. मुख्य संपादक सय्यद मती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.